रस्त्यावर दिसतील वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यामध्ये नसणार आहे आणि त्यावेळेस मात्र मुजरा करावा लागेल. माय बापा हो, संस्कृतीला सिरियस घ्या. संस्कृती टिकली पाहिजे आणि संस्कृती वाढली पाहिजे. मला सांगा, मुसलमानाचं पोरग डोक्याला टोपी घालतंय, नमाजीला जाते आणि आमचं हरिपाठाला यायचं म्हणलं की नग हरिपाठ असतो काय, मग तुझी पाठलाल केल्यावर का अतिशोक्ती गाडीवर सांगत नाही. माझा पोरगा 5 वर्षाचा आहे. किती? 5 वर्षाचा आहे. उद्या फोन करायचा, तुम्ही वेळापूरला यायचं, समक्ष धावतो. माझा पोरगा 5 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा. आणि माझ्या पोराचा अख्खा हरिपाठ पाठ आहे, अख्खा हरिपाठ पाठ आहे. 5 वर्षाचा पोरगा आहे माझ्या घरात, त्याला
मला मारलं माय बापा हरिपाठाच्या पायात. बाप असताना कर्तव्य निभावताना पोराला नसलं तसलं मारलं मी 5 वर्षात. आजच्या घडीला पोरग 5 वाजता 6 वाजता हरिपाठ करते मग जेवण जेवतंय. याला हिंदूची संस्कृती म्हणायचा. आपल्या संस्कृतीचा राज करून नको ती संस्कृती डोक्यावर घ्यायची आणि त्याचा ती बेकार करायचा. अरे वाडवडिलांनी काय शिकवलं आपल्याला? अरे वाडवडिलांनी धर्म जागवायला शिकवला. अरे बाजी प्रभू देशपांडे खिंडीत तलवारचा प्राण सोडला, त्याच्या प्राणाच्या आहुतीला तरी जागला. अरे नको ती सोंगे करून भारत बर्बाद झाला. माय बाबा हो, विनंती आहे तुम्हाला, आज जर सावध नाही झाला उद्याच्या अन्यायाला तयार राहा. माय बापा हो, म्हणून भगवंताची सेवा केली पाहिजे. वाडवडिलांनी सांगितलं ते ऐकलं पाहिजे. आता काय ऐकायचं? ऐका, उदाहरण पटवून देतो. एक माणूस होता आणि रस्त्याने चालत खारमोर शेंगदाणा खात होता. रस्त्याला करंट दिलेला होता. त्यानंच करंट दिलेला आणि त्याचाच त्याच्यावर पाय पडला. एका क्षणात संपून दिला. मागे दिली का संस्कृती? मागची संस्कृती वाटून झाली. काय झाली? त्या देहाचा भरोसा नाही. क्षण भंगुर हे जायला कळता राजगिरी जोता हातुराई राजगिरी जोता हातिनाई क्षण भंगुर म्हणून आज संस्कृती जागरा. आता आपला मुद्दा कुठे चालला होता? मला सवय कशी लागली माहिती आहे का? मी घेतले रान, मला सवय अशी लागली माझ्या रानात दारू धरताना शेजारच्या काकड्या खायला मला लागला. मी जाग्यावर तू जागा कुठं चालली होती आपली? तुकाराम महाराज देहूगावात दारात आलते. जिजाबाई बाहेर त्या मालकाचा आदर वाटला होता. एवढ्या माणसाने ध्यान देऊन कीर्तन ऐकलं बाबा गावात. माणूस खटपली कीर्तनाकडे लक्ष असलं पाहिजे, चिंतनाकडे. महाराजांना कुठेही पळून जाते पण जाग्यावर किशन आला पाहिजे महाराज. नाहीतर आता तर महाराज जी निघत्या तयार पुढच्या वर्षी किशनला येते माहिती नाही कुठं कसं करायचं. ऐका, जिजाबाई पाहिलं म्हणजे महाराज तुकाराम महाराज घरी नाही. तुकाराम महाराज तर बांधणार डोंगर नाही तर बांधणार डोंगर. याच्या पलीकडे काय? आम्ही तुकोबाईंनी एवढा परमार्थ केला. याचं कारण काय आहे? तर सांगितलं जिजाबाईंनी त्यांच्या वडिलांनी दिलेलं वचन तुकोबाईंनी पाळलं. याचं कारण आहे